पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं करणार उद्घाटन। मुंबई मेट्रो लाईन 3चा शेवटचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचं पंतप्रधान करणार लोकार्पण। कौशल्य विकासाच्या नव्या रोजगारक्षम अभ्यासक्रम उपक्रमाची ही करणार सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जागतिक फिनटेकमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टारमर मुंबईत दाखल। उभय नेते धोरणात्मक सहकार्याचा घेणार आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या यशोभूमी येथे आशियातला सर्वात मोठा दूरसंचार माध्यम आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या 9व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची राज्य सरकारची घोषणा। दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। खरडून गेलेल्या जमिनींसाठी 47,000 रुपये रोख तर 3 लाख हेक्टरी मदत मनरेगामधून दिली जाणार। इतर नुकसानांसाठीही भरीव मदतीची घोषणा। पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 10,000 कोटी रुपये। 65 लाख शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानापोटी 6,175 कोटी रुपयांची मदत। जीएसटी सुधारणांच्या सकारात्मक परिणामांमुळे आर्थिक वर्ष 2026च्या भारताच्या विकासदरात अंदाजात जागतिक बँकेनं केली सुधारणा। विकासदर 6.5% राहण्याचा अंदाज। भारतीय हवाई दलाच्या 93व्या स्थापना दिनानिमित्त हिंडन हवाई तळावर मुख्य कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी हवाई योद्ध्यांना दिल्या शुभेच्छा। आणि जागतिक कनिष्ठ जुडो अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक जिंकून लिंथोय चानंबमनं घडवला इतिहास।